नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाण्यातील उपवन येथे विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल सुरू असून या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळतं. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी नागरिकांनी विविध कलाकृती बघण्यासाठी गर्दी केली. कलाकृती, आकर्षक विद्युत रोषणाई, सेल्फी पॉईंट हे नागरिकांना या ठिकाणी विशेष आकर्षित करत असल्याचं लक्षात येतंय. यंदा श्री राम मंदिर थीमवर हा महोत्सव होत असल्याने मुख्य स्टेज राम मंदिराची प्रतिकृती साकारून तयार करण्यात आला आहे. शनिवारी रात्री प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी यांचं गायन या ठिकाणी संपन्न झालं. या प्रसंगी नागरिकांनी आणि श्रोत्यांनी त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं. रविवारी पहाटे तरंग स्टेजवर पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपनिया यांनी कबीर वाणी या आपल्या गायकीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आणि मनं खुश करून टाकली. रविवारी सायंकाळी पार्श्वगायक स्टेबल बिन यांच्या गायनाने ठाणेकर नागरिकांची त्यांनी मनं जिंकली. आमदार प्रताप सरनाईक, युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक, नगरसेविका परिजा सरनाईक तसंच अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. सादर करीत आहोत एक झलक. रणधीरं राजसं रुद्रधनुस्समसमान स्वधनुष्ठङ्कार भयभ्रान्तशान्तव रामं राघवं रणधीरं राजसं रामं राघवं रणधीरं राजसं. श्वासनासाठी रोज शुद्ध हवा मिळणं हा आपला अधिकार आहे. आपल्याला अन्न, पाणी दर्जेदार हवं असतं, पण दर्जेदार हवेचा आग्रहच आपण धरत नाही. आज प्रत्येक श्वास प्रदूषित ठरतोय, तरी आपण अनभिज्ञ असून आपल्याला याची काळजी किंवा तमा नाही. तेव्हा श्वासागणिक धोका ओळखा, असं कळकळीचं आवाहन ज्येष्ठ श्वसन विकारतज्ञ डॉक्टर अनिल मडके यांनी केलं. ठाणे शहरातील सरस्वती शाळेच्या पटांगणात आयोजित कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील 5वं पुष्प डॉक्टर अनिल मडके यांनी गुंफलं. या प्रसंगी व्यासपीठावर सत्राचे अध्यक्ष डॉक्टर महेश जोशी तसंच व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्राध्यापक कीर्ती आगाशे यावेळी उपस्थित होत्या. आमदार डावखरे यांनी अशा प्रकारच्या वैचारिक बैठकीतील विविधांगी व्याख्यानाद्वारे गेले 38 वर्षे प्रबोधन केले आहे. याबद्दल आयोजकांना शुभेच्छा दिल्या. व्याख्यानाच्या प्रारंभी मान्यवरांना रोप देऊन पर्यावरण दिनाचा संदेश देण्यात आला. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तकनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्प गर्भपिशवी, अपेंडिक्स, हायड्रोसेल, पित्ताशय, मूळव्याध आणि हर्निया हे सगळे ऑपरेशन फक्त आणि फक्त 30,000 रुपयात, तेही औषधोपचारांसहित. शिबिर कालावधी दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत. त्याचप्रमाणे शासकीय योजनेअंतर्गत कॅन्सर ऑपरेशन, स्वादुपिंड तसंच स्टोनचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत. मेडिक्लेम कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्पचा आजच लाभ घ्या. अधिक माहितीसाठी 9321677978
आणि 8591441609 या क्रमांकावर संपर्क साधा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरू केलेल्या माझ्या नजरेतनं बदलते ठाणे या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या उपक्रमाचं 3रं सत्र ठाणे शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत नुकतंच संपन्न झालं. शहरात झालेल्या सौंदर्यीकरणामुळे ठाण्याचं रूप अधिक मोहक वाटत असून या बदलाचे ठाणेकरांकडून कौतुक होत आहे. परंतु ठाणे शहर आरोग्याच्या दृष्टीने देखील सुदृढ बनवणं तितकंच गरजेचं असल्याचं मत यावेळेस या डॉक्टरांनी व्यक्त केलं. या चर्चासत्रात मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर महेश जोशी, सचिव डॉक्टर सुनील बुदलानी, खजिनदार डॉक्टर मिनल गाडगीळ, ENT सर्जन डॉक्टर प्रदीप उप्पल, मेडिसिन विभागाचे अध्यक्ष डॉक्टर अमित सराफ, IMAचे महाराष्ट्र सदस्य डॉक्टर संतोष कदम, MP शहा आदी मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग 3ऱ्या वेळी पंतप्रधान करण्याबरोबरच लोकसभेच्या जिल्ह्यातील 3ही जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदूराव यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी एकमुखाने आणि एक दिलाने कार्य करण्याचा निर्धार करत विजयाचा येल्गार केला. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या या मेळाव्याला जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी, PRP, बविया, JSS, RSP, PJP, स्वाभिमानी, रयत क्रांती संघटना, भीमसेना, एकता मंच, रिपब्लिकन पक्ष, खरात, शिवसंग्राम आदी 15 पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी या मेळाव्याचं नियोजन केलं होतं. चित्पावन ब्राह्मण मंडळ ठाणे या संस्थेच्या वतीने भव्य खरेदी महोत्सवाचं आयोजन दिनांक 5 ते 14 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 9 या वेळात घंटाळे मैदान येथे आयोजित करण्यात आलं आहे.
कार्यक्रमाचं उद्घाटन माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या हस्ते संपन्न झालं. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲडव्होकेट संदीप लेले, उद्योजक श्री धनंजय सिंग, उद्योजक श्री राहुल सामंत आदी मान्यवर उपस्थित होते. चित्पावन ब्राह्मण मंडळ ठाणेतर्फे अध्यक्ष श्री मिलिंद मोरेश्वर जोशी, विश्वस्त श्री अजित गानू, उपाध्यक्ष श्री रामचंद्र फडके, कार्यवाह श्री सुनेत्रा फडके, खजिनदार श्री उमेश गाडगीळ, कार्यकारिणी सदस्य श्री शैलेश वेल्लेणकर, अमोद खैसास, माजी कार्यवाह व आजीवन सभासद अमित गोडबोले, आजीव सभासद सरिता सोमन आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते. यावेळेस डॉक्टर संजीव नाईक यांनी संपूर्ण प्रदर्शनाला भेट देऊन आयोजकांच्या नियोजनाबद्दल त्यांचं कौतुक केलं. चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या या खरेदी महोत्सवाला गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी घरगुती उपयोगाच्या अनेक वस्तू मिळत असतात. त्याच पद्धतीने अनेक लघुउद्योजक या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्यामुळे लघुउद्योजकांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होतं, असं यावेळेस माजी खासदार श्री संजीव नाईक यांनी सांगितलं. दिनांक 14 जानेवारीपर्यंत या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे. जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन या निमित्ताने माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी केलं. आज चित्पावन ब्राह्मण मंडळ ठाणे यांच्या माध्यमातून सालाबदाप्रमाणे 9 वर्ष या स्टॉल्सचं या ठिकाणी आयोजन करण्यात येतं आणि आज उद्घाटक म्हणून त्यांनी मला बोलावल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आज धनंजय सिंगजी या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की बाबा अशा लोकांची हे आहे की त्यांनी तुम्ही यायला पाहिजे आणि म्हणून मला त्यांनी सांगितलं की इथे येणारे सर्व ग्राहक आहेत हे अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून ह्याचे चाहते आहेत आणि म्हणून मी धनंजय सिंगला सांगितलं की बाबा आपण जरूर या ठिकाणी जाऊया. आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की छोटे जे लोक असतात त्यांना व्यासपीठ नसतं. मला वाटतं अशा ग्राहक पेठेतून लोकांना चांगली ग्राहक ही मिळतात आणि ग्राहकांना अशा गोष्टी मिळतात आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीचे स्टॉल्स, अशा पद्धतीचे ग्राहकांसाठी उपलब्ध असलेले ठिकाणं ही ठाण्यामध्ये पूर्वीपासून आहेत आणि इतिहास आहे की या ठिकाणी अशा गोष्टींना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. गेले अनेक वर्ष या घंटाळी मैदानामध्ये चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे हा उपक्रम घेतला जातो. अनेक उपक्रम घेतले जातात परशुराम जयंतीसारखे आणि एक चांगल्या प्रकारच्या म्हणजे व्हरायटी गृहोद्योग आणि आता असे संजीवजी म्हणाले की गृहोद्योग आणि कुटीरोद्योग ह्याचा एक चांगला संमेलन इथे असतं आणि स्वतः बनवून आणलेली उत्पादनं बरीचशी या ठिकाणी दिसतात आणि त्यामुळे स्वतः उद्योग करणाऱ्या लहान उद्योजकांना अशा ठिकाणी वाव मिळतो. कारण मोठमोठी दुकानं प्रत्येक वेळेला विकत घेणं शक्य नसतं. आज कोट्यावधी रुपये गाळ्यांचे भाव आहेत. आज इकडे समोरचा गाळा घ्यायला गेलात घंटाळीच्या समोर तर माझ्या मते नाही म्हटलं तरी 100 फुटाचा गाळा किती 70-80 लाखाला असेल, 60-70 लाखाला. तर आता या ठिकाणी एक 8x8चे गाळे प्रत्येकाला 10 दिवस का होईना उपलब्ध झाले. त्यात त्यांचा व्यवसाय होतो. त्यातनं पुढे त्यांना कायमस्वरूपी गिऱ्हाईक पण मिळतात. छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना व्यासपीठ मिळवून देणं आणि त्यांना अर्थार्जनाला सहाय्य करणं. कित्येक आम्ही अशा 2-3 सभासुद्धा ह्यांच्या घेतो की त्यांच्या काय अडचणी आहेत की बँक ऑफिसर्सना मुद्दामून बोलून त्यांना काही फायनान्स मिळवून देता येईल का. कारण ह्या लोकांना फायनान्स मिळवणं पण जरा प्रॉब्लेम असतो. तोही इथे सॉल्व करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यांच्याबरोबर आम्ही जास्तीत जास्त भेटून त्यांच्या समस्या किंवा एकमेकांना आता ग्रुपसारखं करून की हे साडीवाले आहेत, हे ब्लाऊज पीसवाले आहेत, ह्या दोघांनी एकत्र येऊन विक्री करावी अशा दृष्टीने पण आम्ही कोलॅबरेशन सॉर्ट ऑफ थिंग आम्हाला त्यांना आम्ही गाईड करतो. पॉवर टीम एक प्रकार असतो त्यापणे पण आम्ही त्यांना मदत करतो आणि आमच्याकडचे उद्योजक जे आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळवून देतो. ह्याच्यातून जे मंडळात जे अर्थार्जन होतं त्यातून सामाजिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान, नेत्रदान अशा स्वरूपाचे जे स्टॉल्स आहेत त्यांना आम्ही मोफत स्टॉल देतो. मंडळाचा उद्देश पैसा कमवणं हा नाही आहे, पण त्यांना व्यासपीठ मिळवून देणं हा उद्देश असतो. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे
दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.